मित्र हो, नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जे ऐकल्यावर कदाचित नव्हे, खरोखर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर एका कुटुंबाच्या 13 वर्षाच्या वेदनेची, आशेची आणि शेवटी काळजावर दगड ठेवून घेतलेल्या अत्यंत कठीण निर्णयाची कहाणी आहे. हरीश राणा हे नाव गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात झालंय. ही कथा आहे याच एका सामान्य तरुणाची. स्वप्नाने भरलेला, आयुष्य घडवण्याच्या टप्प्यावर असलेला हा विद्यार्थी 2013 साली तो चंदीगडमध्ये शिक्षण घेत होता. आयुष्य कधी कोणत्या वळणावर आपल्याला नेईल हे कोणालाच माहीत नसतं. एका दुर्दैवी अपघातात हरीश 4थ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्या एका क्षणाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी जीव वाचवला, पण तो शुद्धीवर कधीच आला नाही. हरीश कोमात गेला. काही दिवस, महिने, वर्ष अशी सरत गेली. 1-2 नाही तर तब्बल 13 वर्ष. कल्पना करा, 13 वर्ष एखादा मुलगा हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला आहे. तो बोलू शकत नाही, हलू शकत नाही, आई वडिलांना ओळखू शकत नाही, पण तरीही आई वडील रोज त्याच्या बाजूला उभे आहेत, त्याच्यासाठी काठीसारखा आधार बनून. कदाचित आज त्याचे डोळे उघडतील, कदाचित तो आज त्याच्या हाताची हालचाल स्वतःहून करेल. या एका आशेवर ते जगत राहिले तब्बल 13 वर्षे. काळ जसजसा पुढे गेला तसतशी हरीशची प्रकृती अधिकच खालावत गेली. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या मेंदूच्या नसा सुद्धा सुकल्यात. वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर त्याच्या बरे होण्याची शक्यता आता जवळजवळ संपले. एका आई वडिलांसाठी यापेक्षा मोठी वेदना कोणती असू शकते? स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रिय असलेला आपला मुलगा डोळ्यासमोर अशा मृत्यूला कवटाळताना पाहणं हे आई वडिलांसाठी मरणापेक्षा सुद्धा भयंकर असू शकतं. महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याच अवस्थेत निराशपणे पाहणं आणि त्याला मदतही करता येत नाही अशा अवस्थेत जगणं हे आईवडिलांसाठी किती क्लेशदायी असू शकतं. मित्रांनो, शेवटी त्या वृद्ध आईवडिलांनी आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला. त्याने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की त्यांच्या मुलाला निष्क्रिय इच्छामरण देण्याची परवानगी द्यावी, म्हणजे त्याच्यावर चालू असलेली लाईफ सपोर्ट प्रणाली काढून टाकण्याची परवानगी. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतात निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी होणारी भारतातील पहिलीच घटना आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर हरीश राणाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आणि तिथं डॉक्टरांनी त्याच्या लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. याच वेळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आणि तो पाहून संपूर्ण देश भावूक झाला. या व्हिडिओमध्ये हरीश हॉस्पिटलच्या बेडवर शांतपणे झोपलेला दिसतोय. त्याच्या कपाळावर एक महिला चंदनाचा टिळा लावते, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि अत्यंत भरलेल्या आवाजात, कातरलेल्या आवाजात ती म्हणते, सर्वांना माफ कर, सर्वांची माफी मागत जा, आता जा बाळा, शांत जा. तिचा प्रत्येक शब्द ज्या हरीशला कोणी ओळखत नाही, ज्या हरीशशी कोणचं नातं होतं नाही, त्या तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येकाचा काळजावर वार करणारा ठरतो. कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणारा हा क्षण. कारण हरीश राणा हा फक्त त्यांचा मुलगा राहिलेला नाही, आज तो देशाचा सुपुत्र झालाय. आई वडिलांच्या किंवा त्या महिलेच्या त्या शब्दांमध्ये फक्त निरोप नाही,
तर 13 वर्षाच्या वेदना, प्रेम आणि असहाय्यतेचा सगळा इतिहास दडलेला आहे. मित्रांनो, आज आपण हरीश राणाच्या या कहाणीबद्दल बोलणार आहोत. इच्छामरण म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाने आता परवानगी का दिली आणि या निर्णयामागे एका कुटुंबाची किती मोठी वेदना दडलेली आहे. चला, या अत्यंत संवेदनशील विषयांकडे आपण माणुसकीच्या नजरेतून पाहूया आणि हरीश राणाच्या या वेदनादायी प्रवासाची संपूर्ण कहाणी समजून घेऊया. मित्रहो, नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, हरीश राणा याचा 4थ्या मजल्यावरून पडल्याने खूप गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा जवळपास थांबत आला होता. त्यामुळे तो कोमात गेला. त्याला काहीही ओळखता येत नव्हतं, डोळे उघडता येत नव्हती, हाताची हालचाल करता येत नव्हती. जवळपास मरणाच्या दारात उभा असलेला हरीश. पण आईवडिलांनी आशा सोडली नव्हती. मित्रांनो, मी नेहमी विनंती करतो, नेहमी मी माझ्या व्हिडिओतून जेव्हा या नात्याचा संबंध येतो तेव्हा नेहमी मी सांगत असतो, तुम्ही कोणतेही गुन्हे करा, त्याची शिक्षा तुम्हाला कायदा देईल, पण तुमच्या आईवडिलांना कधीही एकटं टाकू नका. कारण त्यांच्या एवढं प्रेम, त्यांच्या एवढं निरागस प्रेम तुम्ही देवासमोर भक्ती करून सुद्धा देव तुमच्यावर करणार नाही. बघा, या हरीशसाठी जो मरणाच्या दारातून बाहेर येऊ शकत नाही हे माहीत असून सुद्धा तब्बल 13 वर्ष, 13 दिवस नाही बरं, किंवा 13 तास सुद्धा नाही, 13 महिने सुद्धा नाही, तर 13 वर्ष या मातापित्याने भविष्यावर विश्वास ठेवून वाटचाल केली. बरं, नुसतं त्याची जपणूक केली नाही, त्याच्यावरच्या खर्चाचा सगळा भार पेलला. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, कोमात गेलेल्या मुलावर, कोमात गेलेल्या तरुणावर रोजचा खर्च किती असतो ते. हा खर्च त्याने स्वतःचं असलेलं घरदार विकलं, शेतीवाडी विकली, पण खर्चातून 1% सुद्धा आउटपुट त्यांना मिळालं नाही. तरी ते खर्च करत राहिले. आज त्याचे वडील खाण्यापिण्याचे पदार्थ विकून येणाऱ्या पैशातून स्वतःची गुजराण करतायत आणि मुलावर उपचार होण्यासाठी त्याच्यातूनच काहीतरी खर्च बाजूला काढतायत. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याच्यातून 1% सुद्धा आउटपुट नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे उपचार सुरूच राहिले तर आईवडिलांना सुद्धा स्वतःचं काही सुरणार नाही. अखेर काळजावर दगड ठेवून त्यांनी उच्च न्यायालय अगोदर आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की आपल्या मुलाला निष्क्रिय इच्छामरण देण्यात यावं याची. दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा असं सर्वोच्च न्यायालयाचा समज झाला किंवा त्यांचा या निष्कर्षापर्यंत आले की हरीश हा आता कधीही या गोष्टीतून बाहेर येऊ शकत नाही, तो जगू शकत नाही किंवा तो बराही होऊ शकत नाही, या निष्कर्षापर्यंत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी हरीशला निष्क्रिय इच्छामरण देण्याची त्याच्या आईवडिलांची विनंती मान्य केली. आता हरीशला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. न्यायालयातील कायदेशीर तरतुदीनुसार त्याला निष्क्रिय इच्छामरण देण्यात येईल. निष्क्रिय इच्छामरण म्हणजे त्याची असलेली एक लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून घेणं, आणि ही एक सिस्टीम काढून घेतल्यानंतर हरीश मृत्यूला सामोरा जाईल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्या मुलाला मृत्यू द्यावा, आपल्या निष्पाप मुलाला मृत्यू द्यावा असं आईवडील जेव्हा सांगत असतील तेव्हा त्यांच्यातल्या हळव्या काळजाची काय अवस्था होत असेल मित्रांनो, याची तुम्ही आम्ही फक्त आणि फक्त कल्पना करू शकतो. त्यांचं काळीज असंख्य गोष्टींनी कुरतडलं जात असेल, पण काळापुढे, देवापुढे, दैवापुढे कुणाचं काहीही चालत नाही असं म्हणतात, ते खोटं नाही. हरीश जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा त्याच्या आईवडिलांची काय अवस्था असेल मित्रांनो, विचार करा. या सर्व गोष्टी आपल्यालाही बोचतायत. बघा, मी तुम्हाला बरोबर सांगतो, परत सांगतो की हरीश राणा कोण,
आपण काही वर्षापूर्वी त्याला ओळखत सुद्धा नव्हतो. आता ह्या एका गोष्टीमुळे हरीश राणावर प्रेम करणारे असंख्य लोक हरीश मृत्यूच्या बाहेर येईल अशी प्रार्थना करतायत. मित्रांनो, अशी प्रार्थना करतायत की हरीश याच्यातून बाहेर येईल. पण प्रार्थना ऐकायला आज देवसुद्धा त्याच्यासाठी जागा नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट असंख्य प्रार्थनापुढे ही गोष्ट पचवावीच लागेल की हरीश आता या जगात राहू शकत नाही. त्याची एक दिवसाचा, कारण या 3 दिवसामध्ये, जवळपास 3 दिवसामध्ये किंवा कदाचित हा व्हिडिओ लोड होईपर्यंत सुद्धा हरीशनं या जगाचा निरोप घेतलेला असेल. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जगाला हलक्यात घेऊ नका, जगण्याला तुमच्या हलक्यात घेऊ नका. आता हरीशनं 4थ्या मजल्यावरून तो पडला, त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी काय भोगलं याची कहाणी मी तुमच्यासमोर मांडली. जे आईवडील सुखात होते, हरीशकडं आपल्या म्हातारपणात हरीश आपल्याला पोचेल, आपला एक आधार बनून राहील अशी इच्छा मनात बाळगून होते, त्या आईवडिलांना हरीशसाठीच आधार बनावं लागलं 13 वर्ष. नुसते आधार बनले असं नाही, त्यांनी सगळं स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, स्वतःची कमाई पणाला लावली, देवापाशी भांडले, पण न्याय मिळाला नाही. मित्रांनो, या देशाचा प्रत्येक माणूस, प्रत्येक तरुण, प्रत्येक मुलगा असो की मुलगी असो, या देशाची कन्या आहे, पुत्र आहे. तुमचा तर तो हाडामासाचा गोळा आहे. माझी सर्व आईवडिलांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलाला असं वाढवा. आता याच्यात हरीशच्या आईवडिलांचं काही वाईट होतं, काही त्यांनी व्यवस्थित वाढवणं असा विषयच नाही. पण मित्रांनो, कसं आहे माहिती आहे, आपलं आयुष्य जगताना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाऊल टाकताना काय होईल याचा विचार करा आणि टाका. कारण तुमच्या आईवडिलांमध्ये, तुमच्या आईवडिलांसाठी आधार बनण्याचा प्रयत्न करा. त्यांनी तुमच्यासाठी आधार बनावा आता ह्या वयात. असं काही करू नका. मी हरीशच्या उदाहरणामुळे बोलत नाही किंवा हरीशनं काही चुकीचं केलं वगैरे नाही, तो अपघात होता. पण काही गोष्टीत असं होतं की मुलं एखादा थ्रिल करायला, हल्लीचं युग असं आहे, थ्रिल करायला मुलं जातात आणि तीही अशा गोष्टींमध्ये येतात. आणि अशा गोष्टीमध्ये आल्यावर नंतर पालकाची माया ही वेडी असते, तशी बहिणीची माया ही वेडी असते. माया असं म्हटलं तर वेडी म्हणजे काय, जी डोळे झाकून विश्वास ठेवते, शहाणपणा गमावून विश्वास ठेवते. अशी आईवडिलांची माया सुद्धा वेडी असते. त्यांना हे असतं, होप्स असतात, ते होप सोडत नाहीत कधी. हरीशच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांच्यावर एवढी वेळ आली, स्वतःच्या घरात सुखी असलेला हरीशचे वडील त्यांनी सगळं विकलं आणि मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मृत्यूच्या दाढेतून, पण ते बाहेर काढू शकले नाही. मित्रांनो, जाता जाता एकच, आपण हरीशला तर या गोष्टीतून, त्याच्या दुनियेतून इतका लांब तो आपल्यापासून गेला आहे, त्याच्यातून आपण बाहेर काढू शकत नक्की नाही. पण तुमच्या अवतीभोवती अशा घटना घडू नयेत याच्यासाठी काळजी घ्या. अपघात तर घडत राहणार आहेत, मी म्हणून ते थांबणार नाहीत. पण मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की आयुष्याला कधी हलक्यात घेऊ नका. कारण तुमच्यानंतर तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्या मागे राहिलेल्या माणसांची जी अवस्था होते ना, ती पाहवत नाही. निघणारा निघून जातो या जगातून, प्रत्येकजण निघून जाणार आहे. पण त्यानंतर शिल्लक असलेल्या माणसांची, जिवंत असलेल्या माणसांची जी अवस्था होते ती पाहवत नाही. त्याला रोज मरण यातना सहन करावे लागतात. आज हरीशच्या आईवडिलांची परिस्थिती काही वेगळी नाही, कारण त्यांनी स्वतः आपल्या मुलासाठी मरण मागितलं. याहून वाईट गोष्ट, याहून आपल्यावर आलेली वाईट वेळ कोणतीच असू शकत नाही. मित्रांनो, हरीशच्या आत्म्याला शांती लाभो. हरीश अजून कदाचित जिवंत असेल, कारण मी हा जो व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ मी मंगळवार सकाळी बनवतोय, बुधवार सकाळी तो अपलोड होणार आहे. त्यामुळे त्या दरम्यान काय होईल
काय झालं माहीत नाही, पण हरीशच्या या इहलोकाच्या प्रवासाला आपण शांती देऊया. पुन्हा एकदा हरीशला चांगला जन्म मिळो आणि तो ही सुंदर पृथ्वीवर नवीन आयुष्य जगण्यासाठी परत येऊ, अशाच आपण कामना करू शकतो. याशिवाय आपल्या हातात आहे काय? पुन्हा भेटू मित्रांनो, पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.